आत येऊ? हा सर या ना. उद्यापासून मी काम सोडतोय. तुम्ही काम सोडतायत? अहो का हो सर? अर्ध्या तासापासून मी विद्यार्थ्यांचा डाटा तिकडे चेक करतोय आणि अर्ध्या तासापासून हे काम करते. अजून अटेंडन्स सॅलरी हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट होत नाही माझं. अहो सर 11 माणसांचं आहे, पण ते काही एवढं विशेष नाही सर. 2 मिनिटात तुम्हाला करून दाखव. ओके 2च मिनिटात सगळ्यांची सॅलरी काढून दाखवतो. ओके चालेल ठीक आहे. चला सर बघा. दाखवा बरं मला 2 मिनिटात. 2च मिनिटात सर. ओके भूषण सर तुमचं हे अटेंडन्स सीट आहे. ओके या अटेंडन्स सीटमध्ये तुमचे 11 लोक काम करत आहेत. बरं या ठिकाणी काही प्रेझेंट आहेत काही ॲब्सेंट आहेत. आता हे कसं करायचं? सगळ्यात पहिले तुम्हाला एकदम सोपं सांगतो. हां याला काय करू आपण, ही जे अटेंडन्स सीट आहे तुमची पूर्ण, हे सगळे जे तुम्ही ज्या ठिकाणी प्रेझेंटी भरली आहे या सगळ्या एम्प्लॉयांचं यांना पूर्ण सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर आपण याला होमवर क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला कंडिशनल फॉर्मेटिंग नावावर क्लिक केल्यावर या पहिल्याच ऑप्शनमध्ये या ठिकाणी इक्वल टू या नावावर क्लिक करायचं आहे भूषण सर. या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण पी घेऊया. पी क्लिक केलं म्हणजे प्रेझेंट. या ठिकाणी जो कलर आला आहे बॅक साईडला बघा रेड कलर आला आहे, तर लाईट ग्रीन कलर लाईट कलरचा रेड कलर आला आहे, याला ओके केला आहे. तसं या ठिकाणी सगळं त्याने पीवाल्याला सिलेक्ट केलं आहे. अजून यामध्ये परत होमला जाऊ आपण. होमला गेल्यानंतर या ठिकाणी आपण होमला गेल्यानंतर कंडिशन फॉर्मेटिंगला परत आलो. परत त्या ठिकाणी क्लिक करूया. इक्वल टू नावावर क्लिक करू. या ठिकाणी आता काय करायचं आहे, पी तर घेतला गेला, आता ए घ्यायचा आहे. ए घेतला. एला आपण काय करू, ग्रीन कलर घेऊया. ओके ॲब्सेंटी. हां मी तुम्हाला ते लक्षात आणण्यासाठी देतो आहे फक्त. हे समजलं? आत्ता तुम्हाला अटेंडन्स हे च्या बेसवर सॅलरी टाकायची ना, तर सोपं आहे सर. इज इक्वल टू घ्यायचं. इथे काउंट इफ हे नाव टाईप करायचं आहे. या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा आहे. सिम्पल आहे. काउंटिप नाव घ्यायचं. काउंटिप नावाला इज इक्वल टू काउंट काउंटिप नाव घेतलं आपण. काउंटिप घेतल्यानंतर ब्रॅकेट ओपन. मग सर्व सिलेक्ट करायचे. सर्व सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर कॉमा डबल इंटर कॉमा या ठिकाणी द्यायचं सर आपल्याला फक्त पी डबल इंटर कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय इथे लिहायचं आपल्याला. मल्टिप्लाय केलं. ती जी सॅलरी आहे त्या सॅलरीवर क्लिक करायचं सर आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर याला आपण इथे डबल क्लिक करायचं. ओके झालं? समजलं सर? एवढी सोपी ट्रिक आहे. विद्यार्थ्यांबरोबर मलाही या गोष्टी शिकून घ्याव्या. नक्कीच विद्यार्थ्यांसोबत तुम्ही पण शिका. ओके ओके. आमचा पत्ता होम सायन्स इन्स्टिट्यूट पिंपळनेर, पंचमुखी कॉर्नर, सटाणा रोड, पिंपळनेर.